संताजी भाग 12. सकाळची वेळ होती. सरदार सरकारकुनांसह बाईसाहेब गडाची पाहणी करत होत्या. सारा गड पाहून त्या श्रीगोंदा टोकावर आल्या तेव्हा सूर्य चांगला वर चढला होता. भणान वारा वाहत होता. उडणारा पदर सावरत गडाभोवती वेढा घातलेल्या मोगली सैन्याकडे एक नजर टाकून त्या चांगोजी काटकरांना म्हणाल्या, "चांगोजी बाबा, आता गनिमगडाची लगट करील. पातशहाने इतिकाद खान नावाच्या सरदाराची वेढ्याच्या कामावर नव्याने नेमणूक केल्याचं आम्ही ऐकून आहोत." "करू द्या की," चांगोजी मुठी वळत म्हणाले. "त्याला किल्ल्याच्या कोटाला हातसुद्धा लावू द्यायचा नाही मी." "चांगोजीराव, त्याला आधी इथं येऊ तरी द्या, का त्या आधीच अस्तन्या चढवायच्या? आधी त्याची तयारी बघू, मग आपण आपले डावपेच ठरवू की." काटकरांची खिल्ली उडवावी तसं येसाजी कंक चेष्टेखोरपणे बोलताच बाईसाहेबांनी त्याची हजेरी घेतली. "वैऱ्याची वर्दळ वाढल्यावर तुम्ही डावपेच ठरवणार काय कंक काका? अहो, इथल्या उंच पर्वतांची, खोल पाताळ दऱ्यांची पर्वा न करता तो गडाला भिडलाय हे बघा. तर्काचे इमले बांधून सत्याचा सामना करू नका. शत्रूचे तमाम तर्क धुळीला मिळवणाऱ्या चाली रचा नि जिथल्या तिथे त्याचे इरादे गाडा. खरी शहामत ती आहे." बाईसाहेबांचं बदललेलं रूप साऱ्यांना चकित करणारं होतं. कंक नि कारभारी मनोमन म्हणू लागले, "कालपर्यंत पतीच्या काळजीने काळवंडली होती ही, आणि आज अचानक गडाची जातीनिशी पाहणी काय, गनिमाशी लढण्याच्या गोष्टी काय. सुभेदार, हवालदार, गडकऱ्यांना पत्रही पाठवली म्हणे. राजसभा भरवायचा हुकूम दिला. सत्ता स्वहाती ठेवण्यासाठी केवढीही धडपड आटापिटा. नागिनीने कात टाकलेली दिसते. सावध राहिलं पाहिजे." कारभाऱ्यांना पडलेली कोडी सोडवत बसायला बाईसाहेबांना उसंत नव्हती. दर्यासारखं आपलं दुःख त्यांनी आतल्या आत दाबून टाकलं होतं. रडत बसणं हा काही त्या दुःखावरचा उपाय नव्हता. पती मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा, कारभाऱ्यांनी कर्मदरिद्री उचापती मांडलेल्या, घरच्यांना ठाके ठीक केल्याशिवाय शत्रूशी सामना काय नि कसा करणार. रयतेला राजी राखून स्वराज्याच्या गळ्याशी आवळलेला फास त्यांना तोडायचा होता. पण नियंता नष्ट झाला की नियती नि नीतिमत्ता दोन्ही बदलतात याचा अनुभव त्यांना अजून यायचा होता. रामचंद्र पंतांनी त्याच दिवशी संध्याकाळी संताजींना आपल्या वाड्यावर बोलावून घेतलं आणि त्रासिकपणे ते विचारू लागले, "राजसभा भरवायची ही काय वेळ आहे? धनाजी जाधव तिकडे गुजरात मोहिमेवर आहेत. शंकराजी नारायण मावळात मोगलांविरुद्ध लढण्यात गुंतलेत. हे दोघे नसताना राजसभेत विचार कसला होणार?" आपले मोठाले डोळे संताजींवर रोखून आणि लांबसडक मान किंचित तिरपी करून पंत त्यांचा अंदाज घेऊ लागले. त्यांच्या कानातली मोत्यांची भिकबाळी एका अंगाला कलली होती. संताजी काहीच बोलेनात. पंतही काही काळ गप्प राहिले. चर्चेत दीर्घविराम घ्यायची त्यांची ही नित्याची सवय. चुकून एखादा अनावश्यक शब्द तोंडून जाऊ नये म्हणून विचार करून ते बोलत. शिवाय मध्येच थांबल्यामुळे ऐकणाऱ्याचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जाई. आम्ही काही सांगावं तर त्यांना आमच्या सल्ल्याची मातब्बरी वाटत नाही. त्यांनी तक्रार केली, "असं कसं म्हणता तुम्ही पंतस्वामी? वडीलधारं माणूस म्हणून तुमच्याशिवाय त्या दुसऱ्या कुणाकडे पाहणार?" "ते खरं हो, पण..." पंत बोलताना मध्येच थांबले. मग सात्विक संतापाने म्हणाले, "पोरीवर आभाळ कोसळलंय हे खरं, पण त्याला जबाबदार खुद्द शंभूराजेच आहेत. तो कपटी कलुषा त्यांच्या गळ्यातला कंठमणी. आंधळेपणाने त्याच्यावर इतका विश्वास टाकला की दगाखाईपर्यंत आपला सर्वनाश होणार हे त्यांना कळलंच नाही. कलशांना दोष देण्यात अर्थ नाही. ते शेवटपर्यंत त्यांच्याशी निष्ठावान राहिले. हीच ती तुम्हा सगळ्यांच्या बुद्धीला आलेली गुंगी." तळहातावर मूठ आपटत पंत त्वेषाने बोलू लागले, "राजांसोबत तो काळकुटाही धरला गेला म्हणून वाटतं काय तुम्हास तसं? आमचा तर्क असा आहे की फितुरीची तोहमत आपल्यावर येऊ नये म्हणून आपखुशीने तो मोगलांच्या स्वाधीन झाला. साकसूरत उद्या त्याची सुटका करून पातशहाने त्याला आपल्या चाकरीत घेतलं तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही." संताजींना आपला युक्तिवाद न पटल्याचा पाहून पंत आपला मुद्दा अधिक जोरकसपणे मांडू लागले.
त्या अघोरी शाक्तपंथी ब्राह्मणाने खेळण्याहून निघाल्यावर राजांना संगमेश्वरी का थांबवून घेतलं? कसलं तरी धार्मिक अनुष्ठान त्यांच्याकरवी करून घेत होता म्हणे तो. बाकी त्याची ती अनुष्ठानेही त्याच्यासारखीच दळभद्री म्हणा. त्यात ना कर्म ना धर्म. बोकडा रेड्यांचा बळी देऊन रक्तामांसाचा नैवेद्य दाखवायचा. मारलेल्या पशूंच्या ओल्या कातड्यांवर राजांना बसवून नाही ते विधी त्यांच्याकडून करवून घ्यायचे. छी छी. पण तो मुद्दा नाही. मुद्दा हा की त्यासाठी हीच वेळ त्याने का निवडली? इकडे यांची अनुष्ठाने सुरू होती तोवर तिकडे पन्हाळ्याला दबा धरून बसलेल्या शेख निजामाला अचूक खबर मिळाली. खबर पुन्हा विश्वासू जवळच्या माणसाने दिली असं म्हणतात. संताजींच्या बोलण्यातली खोच पंतांना कळली. ते उसळले. कलुषा एवढा त्यांचा विश्वासू जवळचा दुसरा कोण होता? उगीच त्या गणोजी शिर्क्याच्या नावाने ओरडायचं. खरा कारस्थानी आहे हा कलुषा. संताजींना त्यातलं काहीच पटत नाही असं पाहून पंतांनी चाणाक्षपणे विषय बदलला. ते मुख्य मुद्द्यावर आले. कालाय तस्मै नमः. झाल्या गेल्या गोष्टींचं चर्वित चर्वण करण्यात काय अर्थ म्हणा. आपण आता पुढचा विचार केला पाहिजे. प्रसंग हा असा विज्वर. अशावेळी राजगादी रिक्त ठेवता येणार नाही असं आमचं मत. पंतस्वामी, अहो शंभूराजे अजून जिवंत आहेत. त्याला काही अर्थ नाही. तोंडावरची माशी हकलावी इतक्या सहजपणे पंत बोलले. पातशहाची कैद हा काय प्रकार असतो ते राणीसाहेबांच्याही लक्षात आलंच असेल. त्याचसाठी राजसभा भरवायचा अट्टाहास चाललाय ना त्यांचा. आपल्या नेमत्या पुत्राला गादीवर बसवायच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घ्यायचा असेल त्यांना. संताजींना वाटलं एवढा जाणता अनुभवी नि हुशार माणूस हा. कवी कलश राणीसाहेब यांच्याविषयी किती एकांगी विचार करतोय. राणीसाहेबांच्या अधिकाराची याने एवढी धास्ती तरी का घ्यावी? संताजींनी स्पष्टपणे सांगितलं, राज्याचा वारसा शंभूराजांच्या पुत्राकडे जावा आणि तेच धर्मसंमत होईल असं आमचं मत आहे. म्हणजे आम्ही राजगादीचा विषय काढला की तुम्ही म्हणणार शंभूराजे हयात आहेत आणि तेच राणीसाहेबांनी केलं की त्यास तुमची संमती. तुमची निष्ठा राज्याशी आहे की राणीसाहेबांशी? दोघांशी. आमच्या निष्ठेपेक्षा तुम्हा मुत्सद्द्यांचा वैचारिक गोंधळ कसा थांबेल याकडे तुम्ही अधिक लक्ष दिलेलं बरं. आमचा कसला वैचारिक गोंधळ? नाहीतर काय. एकदा म्हणता राजगादी रिकामी ठेवता येणार नाही. राणीसाहेबांनी त्या दृष्टीने काही केलं की लगेच तुमचा त्याला विरोध. त्यांच्यावर सत्ता लालसेचा आरोप करून तुम्ही मोकळे होणार. संताजीराव, थोडं समजून घ्या. अशा संकटसमयी तो बाळराजा राज्य चालवू शकेल का? ते आम्हालाही समजतं. त्याच्या नावे राज्य आपण चालवू, त्याला मोठा करू, हे राज्य राखू, वाढवू. ह्या सगळ्या तोंडच्या गोष्टी आहेत झालं. पंतस्वामी, मी बोलतोय ते मनगटातलं बळ नि मनातल्या जिद्दीच्या जोरावर. याचा अर्थ एकच, राणीसाहेब जे म्हणतील करतील त्यास तुम्ही मम म्हणणार. तुम्हीही तेच केलं पाहिजे. बाकी तुमची मर्जी. चर्चा संपली. पंतांनी तुटकपणे संताजींना निरोप दिला. शंभूराजांचं काय होणार हे सांगण्यासाठी रामचंद्र पंतांच्या मुत्सद्देगिरीची गरज नव्हती. पण त्या आधीच गादीविषयी बखेडा निर्माण करणं, राजांच्या कुटुंबियांशी सहानुभूतीशून्य वागणं याची संताजींना चीड येत होती. शिवाजी महाराजांनी जी अनेक गुणी लायक माणसे कारभारात आणली त्यांचा शंभूराजांनी आब राखला. पण त्यांच्या कारकिर्दीत या लोकांची मने बदलली. दरबारात सरदार मुत्सद्द्यांचे गट तट आधीपासून असले तरी शिवाजी महाराजांच्या काळी त्यांच्या कारस्थानांचे जीवघेणे तिढे स्वराज्याच्या मुळावर उठले नाहीत. शंभूराजांच्या कारकिर्दीत मात्र भेदाच्या या भिंती मजबूत झाल्या. करत्या माणसात सरळ सरळ दोन गट पडले. शंभूराजांविषयी प्रेम नि श्रद्धा असलेला एक गट नि त्यांचा पराकोटीचा द्वेष करणारा दुसरा गट. पहिला गट लष्करी धारकऱ्यांचा होता आणि दुसरा काही मुत्सद्दी सरकारकून नि नाराज सरदारांचा होता. या नाराज लोकांच्या राजांविषयी अनेक तक्रारी रंजिशी. शिवाजी महाराजांच्या प्रभावळीत वाढलेली आणि स्वतःला अतिसूज्ञ समजणारी ही माणसे परचक्राचा प्राणपणाने सामना करणाऱ्या शंभूराजांचा झंझावात त्यांचं झपाटलेपण समजून घेऊ शकली नाहीत. डोक्यावर संकटाचं आभाळ कोसळलेल्या आपल्या राजाचं मूल्यमापन ते त्यांच्या त्याच जुनाट कल्पनांनी करत राहिले. स्वराज्य जीवन मरणाच्या संघर्षातून जात होतं. त्यातूनही ते तरलं नव्हे, शत्रूला पुरून उरलं. त्यातलं शंभूराजांचं कर्तृत्व काळालाही पुसून न टाकता येणारं.
पण ते मोकळ्या मनाने मान्य करायची त्यांची तयारी नव्हती. अर्थात त्याला अनेक कारणे होती. अहद तापी तुंगभद्रा तहद तंजावर त्रिचनापल्लीपर्यंतच्या प्रदेशात मोगलांशी जमीनदान जंग झडत होती. 3 लाख लष्करासह दख्खन दळवटून फन्ना करायला आलेल्या औरंगजेबाला कोटगा घालताना मराठे पराक्रमाचे पर्वत रचत होते. असामान्य जिद्द दाखवत होते. दीर्घकाळ चाललेल्या या युद्धाने रयतेची दैना उडालेली. किर्द मामुरी वसूल याचं अवघं ताळतंत्र बिघडून गेलेलं. फौजा चालवणं, रसदेची आणि लढाऊ सामानाची जुळवाजुळव करणं या गोष्टी दिवसेंदिवस कठीण होत चालल्या होत्या. मोगलांनी मुलूख मारावा, गावे लुटावी, गुरेढोरे ओढून न्यावीत. गरीब रयतेकडून असून काय असणार? घरातली 4 गाडगी मडकी नि त्यातलं पसाभर धान्य, भरल्या पिकांनी सजलेली शेते नि त्या शेतांच्या हिरवाईवर पोसलेली दावणीची 4 पालेदार गुरं हीच तिची मालमत्ता. मोगलांच्या हिशोबी ही लूट तशी नगण्यच. पण स्वातंत्र्य सूर्याचा ध्यास घेतलेल्या मराठी जनतेला त्यांना हे बजावून सांगायचं होतं की न पेलणारी स्वप्न पाहाल तर बेट्यांनो, तुमच्या घरादारावरून गावावरून गाढवाचा नांगर फिरवू आम्ही. तुमच्या घरात रात्रीचा दिवा जळू देणार नाही. आणि इतकं सारं होत असतानाही सगळी झांबडाझांबड रयत शांतपणे सोसत होती. जमेल तशी आपल्या राजाला ती साथच देत होती. विवेक विसरलेल्या कदीम कारभाऱ्यांना तिच्या या त्यागाचा, सोशिकतेचा अर्थ कळला नाही. सत्तेच्या धुंदीत डोलण्याचा त्यांचा स्वभाव जाईना तेव्हा पटावरची नरद काढून बाजूला फेकावी तसं शंभूराजांनी कारभारातून त्यांना दूर केलं. दुसरा इलाजच नव्हता. ते गादीवर येऊ नयेत म्हणून या मंडळींनी किती कारस्थाने केली. विषप्रयोगाने त्यांना मारण्याच्या कटात पुढाकार यांचाच. पोरवयाच्या एका चाकराने वेळीच सावध केलं म्हणून राजे वाचले. तोंडाशी नेलेला घास त्यांनी कुत्र्यापुढे टाकला. तो खाता क्षणी कुत्रा तडफडून मेला. आपला डाव हमखास यशस्वी होणार हे गृहीत धरून यांनी हिरोजी फर्जंदाला शहजादा अकबराकडे बोलाचाली करायला पाठवलं. भाग्य बुडालेला तो बिचारा शहजादा पालीच्या रानात निर्वासिताचं जीणं जगत होता आणि हे नाक रगडून त्यांची याचना करू लागले. अवघ्या दख्खनचं राज्य तुम्ही घ्या, पण संभाजीच्या करड्या कारभारातून आमची सुटका करा. आमच्या राजाराम बाळास जहागिरीचा एवढासा तुकडा दिलात तरी पुरे. तुमच्या दौलतीचं हित चिंतून पडेल ती सेवा चाकरी आम्ही करू. अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, हिरोजी फर्जंद, बाळाजी औजी ही स्वराज्याचं सत्व समजली जाणारी माणसंच हे गळा काढून सांगू लागल्यावर अकबर का खुश होणार नाही? पण त्याच्यासोबत असलेला दुर्गादास राठोड शहाणा होता. त्याने शहजाद्याला बजावलं, आपण संभाजीचे आश्रित. या गद्दारांचं ऐकून नसत्या बिलामती अंगावर घ्याल तर पस्तावाल. त्यापेक्षा त्यांचा सारा पत्रव्यवहार संभाजीच्या हवाली करून मोकळे व्हा. अकबराने ते ऐकलं. चिटणीस बाळाजी औजींच्या हस्ताक्षरातील ती पत्रे पाहून राजे भयंकर चिडले. उद्वेगाने त्यावेळी ते जे बोलले ते संताजींना आजही आठवत होतं. आमच्या वळचणीला पडलेल्या त्या 5 शहजाद्याच्या पायांवर स्वराज्याचा शिरपेश ठेवायला निघालेत हे हरामखोर. यांना आम्ही विश्वासू जीवाभावाचे मानतो आणि हे आम्हाला मारायला वा पदच्युत करायला किती उतावळे झाले आहेत पहा. हा केवळ राजद्रोह नव्हे, ही तर रयतेने केलेल्या त्यागाची क्रूर कुचेष्टा. दयेचा महासागर असलेल्या आमच्या आबासाहेबांनीही या हरामखोरीला माफ केलं नसतं. चौकशी करून राजांनी अण्णाजी दत्तो, त्यांचा भाऊ सोमाजी, बाळाजी औजी चिटणीस, त्यांचा पुत्र औजी बल्लाळ, बाळाजीचा भाऊ श्यामजी औजी यांच्यासह राघो वासुदेव, महादजी अनंत, हिरोजी फर्जंद अशा 20-22 कटवाल्यांना कठोरपणे मृत्यूदंड दिला. त्याबद्दल मंत्र्यांनी त्यांना अन्यायी, क्रूर ठरवलं. ब्रह्महत्येचं पातक त्यांच्या माथी मारलं. पण राजांनी त्याची पर्वा केली नाही. राज्यकारभारात मंत्र्यांचं महत्त्व अवश्य होतं, पण परचक्राच्या काळात सैन्याची सलाबत वाढली. एखाद्याचा वकूब नसताना त्याच्यावर लष्करी कामगिऱ्या सोपवण्याची थेर करायला स्वराज्याचा मुलूख हा काही नाटक वा तमाशाचा रंगमंच नव्हता की जिथे या पात्रांना मन चाहेल तसा गोंधळ घालण्याची मुभा द्यावी. कारभाऱ्यांनाही उपेक्षा वाटली. शिवाजी महाराजांचा हरेक शब्द झेलण्यासाठी हात वाकणारी ही माणसे शंभूराजांशी ज्या उद्दंडतेनं वागत होती त्याचा अर्थ एकच होता. त्यांना म्हणायचं होतं, शंभूराजे, आम्ही तुमच्या तीर्थरूपांचा काळ पाहिला. तुम्ही आमच्या पुढे पोर, मुकाट आमचा सल्ला माना. आम्ही सांगू तसे वागा.
कोणत्याही मूर्धाभिषिक्त राजाला ही मुजोरी सहन होणं शक्य नव्हतं. वृक्षाच्या आधाराने वाढणाऱ्या वेली गच्च गळा मिठी घालून त्या वृक्षाचाच आटोप करू लागल्या तर त्यांना वाढू देण्यात तरी काय अर्थ? आपल्या उक्तीकृतीतून शंभूराजे सतत त्यांना ठणकावून सांगत होते, तुमच्या लेखी आम्ही कालचे पोर असलो तरी आज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून उभे आहोत. आम्ही तुम्हाला भानावर आणण्याचा प्रयत्न करतोय नि तुमची एकापाठोपाठ एक कारस्थाने सुरू आहेत. बिथरलेला भूतकाळ विसरून उदयोन्मुख भविष्याकडे उमेदीने पाहण्याची समंजस दृष्टी आम्ही दाखवत असताना तुम्हाला ती परिस्थिती शरणता वाटते. आम्हाला तुमच्या हातातली कळसूत्री बाहुली समजण्याचा मूर्खपणा करू नका. पण कारभाऱ्यांना कळेना. त्यांचा अहंकार कणभर कमी होईना. राजांचा संयम संपला. क्षमा अटली. संयम संपल्यावर शिल्लक काय उरतं? संताप. फक्त संताप. आणि संतापाचा स्फोट झाल्यावर मागे राहते ती आग, धूर आणि राख. शंभूराजांची कैद हा या साऱ्याचा परिणाम. लागलेली ती आग अजून जळतच होती. त्यातून संशयनी सुडाचा धूर निघत होता. अवघ्या स्वराज्याची त्यात राख होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. संताजींसारख्या स्वराज्यनिष्ठांना त्याची चिंता वाटत होती. भाग 12 समाप्त.